या सर्व परिस्थितीच्या अनुषंगाने घडलेल्या ह्याच्यानुसार आपण सर्व वनीकरांनी आम्हाला सहकार्य केलं, पोलिसांना मदत केली। त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याबाबत आपण सगळ्यांनी जी काळजी घेतली त्याबद्दल मी समस्त वनीकरांचे आभार मानतो, अभिनंदन करतो आणि अशीच परंपरा आपण कायम ठेवूयात असे मी आवाहन करतो। जय श्रीराम। तुम्ही बघू शकता आम्ही निवेदन पोलीस प्रशासनाला देऊन तुरंत घटनास्थळी पोहोचलेलो आहोत। तुम्ही बघू शकता इथं हे जेसीबी चालू आहे आणि हे पूर्ण जे कत्तलखाने होते ते कत्तलखाने इथं जेसीबीने पूर्ण तोडण्यात आलेले आहे आणि काट्याचे झाडं वगैरे पूर्ण तोडण्यात येत आहे। हे पूर्ण नगर परिषदेला सांगितलेलं आहे, सीओ साहेब आले होते, त्यांनी पूर्ण हे पूर्ण साफसफाई करायला सांगितलेलं आहे इथं। आणि हे तुम्ही बघू शकता पूर्णपणे इथं उद्ध्वस्त करण्यात आलं, तोडण्यात आलं आणि जे 700-800 गौमांसाचे जे आम्हाला तुकडे जे हाडं भेटले, मुंडके मिळाले ते 3 ते 4 ट्रॅक्टर भरून काल संध्याकाळी ते डम्पिंगमध्ये गाडण्यात आलेले आहे। तुम्ही पूर्ण हा परिसर पूर्ण बघू शकता इथं कशा पद्धतीने हे कत्तलखाने चालू होते आणि कशा प्रकारे इथं गाय मातेची रोजची कत्तलखाने, नंदी बैलाची रोजची कत्तल कशी चालू होती हे याचा पर्दाफाश इथं झालेला आहे। तुम्ही पूर्णपणे इथं बघू शकता इथं विश्व हिंदू परिषद बजरंग दलची संपूर्ण टीम आहे। हे पूर्ण कार्य जे चालत होतं हे कशा माध्यमातून चालू होतं, किती वर्षापासून चालू होतं हे आम्हाला सुद्धा माहित नाही। एवढं हे डीपमध्ये एवढा डीप अंदर हे पूर्ण कचाट्यामध्ये हे काट्याच्या झाडामध्ये हे यांनी टिनाचे शेड वगैरे लावून इथं हे व्यवसाय सुरू केले होते। बघू शकता तुम्ही इथला पूर्ण परिसर।